अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जवळपास प्रत्येकाला आपल्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये झाडे लावण्याची आवड असतेच. त्यामुळे बरेच जण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये बऱ्याच प्रकारची झाडे लावत असतात. मग त्यामध्ये काही झाडं अशी असतात की ती फक्त आपल्या घराची शोभाच वाढवत नाही तर आपला आनंद टिकवून ठेवतात. काही झाडांकडे पाहिल्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं, आपल्या दिवसाची सुरुवात चांगली होते. पण त्याचबरोबर काही अशी झाडं सुद्धा आहेत की ती आपल्या घरासाठी शुभ मानली जात नाही किंवा त्या झाडावरती वाईट शक्तींचा वास असतो. किंवा असे काही वृक्ष आहेत की त्या वृक्षाकडे पाहून आपली मानसिकता ढासळू शकते. त्याचबरोबर आपण जी झाडं लावतोय तर ती झाडं योग्य दिशेला लावल्याने त्याचे काय फायदे होतात आणि योग्य दिशेला न लावल्याने त्याचे काय तोटे होतात अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कोणती झाडे लावावीत किंवा कोणती झाडे लावू नयेत याबद्दल माहिती पाहणार आहोत. कारण खरं तर आज निसर्गाने दिलेल्या प्रत्येक झाडांमध्ये आपापले स्वतःचे गुण आहेत. आयुर्वेदामध्ये काही झाडांचे खूप मोठं महत्त्व आहे. मग त्यामध्ये काही झाडे पवित्र असतात, काही झाडांपासून आपल्याला कधीतरी नुकसान पोहोचू शकतं. त्यामुळे आपण फक्त ही माहिती पाहणार आहोत. मग त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं झाड म्हणजे तुळस. ही आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे. बाकी तुम्ही कोणते झाड लावा अगर नका लावू, मात्र तुळस ही आपल्या घराच्या समोर अंगणामध्ये असलीच पाहिजे. कारण तुळस ही अगदी पिढ्यानपिढ्या आपल्या अंगणामध्ये लावलं जाणारं झाड आहे. आयुर्वेदामध्ये ही अग्रस्थानी तुळशीचे झाड हे उत्तरेला लावल्यामुळे घरामध्ये बरकत येते आणि सतत जर आपल्या घरामध्ये आजाराच्या समस्या असतील तर त्यासुद्धा दूर होतात. तुमच्या अंगणामध्ये दारामध्ये तुळस असेल तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते, घरामध्ये टिकून राहते आणि घरात तुळस लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा सुद्धा निर्माण होते. कारण तुळस ही अत्यंत पवित्र वृक्ष आहे. त्यामुळे जर रोज तुम्ही तुळशीकडे पाहून नमस्कार केला तर आपल्याला याचे फायदेच होणार आहेत. त्यामुळे तुळस आयुर्वेदिक दृष्ट्या त्यासोबतच आपल्या घरासाठी अत्यंत शुभ असते. त्यामुळे प्रत्येकानं छोटं का होईना तुळशीचं रोप हे आपल्या बाल्कनीमध्ये, आपल्या अंगणामध्ये, दारापुढे तुम्हाला जिथे शक्य असेल तिथे नक्की लावा. या झाडामुळे आपल्याला प्राणवायू मिळते हे तर आपल्याला माहीत आहेच. त्यातल्या त्यात तुम्ही जर योग्य जागेला योग्य दिशेला झाडं लावली नाहीत तर झाडाकडे बघून मिळणारी प्रसन्नता तुम्हाला मिळणार नाही. काही वेळेला बरीच रोपटी कोलमडून पडतात, सुकतात, जळतात, ती जगत नाहीत आणि याचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर नक्की होतो. तर घरामध्ये अत्यंत शुभ झाडं कोणती? तर त्यामधलं तुळस हे अत्यंत पवित्र वृक्ष आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे ज्या झाडाला काटे असतात अशी झाडं आपल्या घरामध्ये चुकूनही लावायची नाहीत. कारण काटे हे नकारात्मकतेचे प्रतीक आहे. अशी काटेरी झाडं आपल्या घरात लावल्यामुळे घरात कलह, मतभेद आणि भांडणं होऊ लागतात आणि सतत काटेरी वृक्षाकडे बघून आपली मानसिकता देखील ढासळू शकते. नकारात्मकतेकडे तुम्ही ओढले जाऊ शकतात. तुमचं मानसिक संतुलन बिघडू शकतं. घरातल्या माणसांमध्ये एकमत होत नाही. त्याचबरोबर काटेरी झाड घरातल्या प्रत्येक कामाचे अशुभ कारण बनत असतात आणि घरातील लोकांना पैशाची चणचण वासू लागते. घरामध्ये पैसा टिकत नाही. अशा वेगवेगळ्या गोष्टी घडू लागतात. त्यामुळे घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला तुम्ही शक्यतो कधीही काटेरी झाडं लावू नका. आता तुम्हाला वाटेल की काटेरी झाडांमध्ये गुलाब पण येतो, त्यामुळे मग गुलाबाचे झाड घरात लावावं की नाही? पण गुलाबाचे झाड असे आहे की या नियमाला अपवाद आहे. गुलाबाचे झाड हे शुक्रदेवाचे प्रतीक मानले जाते. शुक्रदेव हे धनसंपत्तीचे कारक आहेत. त्यामुळे घराबाहेर तुम्ही गुलाबाचे झाड नक्कीच लावू शकता. पण घराच्या एकदम समोर हे गुलाबाचे झाड लावू नका. तर गुलाब हे पूर्व किंवा उत्तर दिशेस लावला पाहिजे. गुलाबाला छान फुले येतात आणि गुलाबाकडे पाहून सुद्धा आपल्याला खूप छान प्रसन्न वाटतं. त्यामुळे तुम्ही गुलाबाचे झाड नक्कीच तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर कुठेही लावू शकता. फक्त ते व्यवस्थित कट करून लावा.
त्यामुळे तुम्हाला त्याचा काहीही त्रास होणार नाही. जर तुम्हाला फुलांची झाडं लावायची असेल तर तुम्ही सदाफुली, मोगरा, जास्वंद, गुलाब या फुलांची झाडं नक्कीच लावू शकता. मात्र त्यांची रोज काळजीही घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. फुलांच्या सुगंधामुळे पण घरामध्ये एक सकारात्मक वातावरण तयार होतं. त्याचबरोबर ब्रह्मकमळासाठी बाल्कनीत पूर्व ईशान्य दिशेला असेल तर उत्तम. ब्रह्माचा वास असलेले ब्रह्मकमळ घरात लावल्यामुळे घरांमध्ये देवांचा वास असल्यासारखा भास होतो आणि त्यामुळे आपलं मन देखील सतत सकारात्मक राहतं, प्रसन्न राहतं. तुमची घरं फ्लॅट सिस्टीम असतील, छोटी असतील तर तुम्ही खिडकीमध्ये, गॅलरीमध्ये, टेरेसवरती पण अशी छान छान छोटी छोटी झाडं फुलांची लावू शकता. त्याला सतत कट करत राहिलं पाहिजे, त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे ते वाढीला छान आणि छोटं राहतं. फुलं देखील छान येतात. तुमच्या घरामध्ये झाडं लावल्यामुळे घरामध्ये एक आनंद दरवळतो. मनामध्ये एक प्रकारची ऊर्जा जागृत होते. काही जणांना असेही वाटते की अशोकाचे झाड घरात लावू नये, पण तसं काहीही नसतं. उलट अशोकाचं पान ज्या वेळेस तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जाता किंवा कामावरून घरी येताना जर अशोकाचं झाड दिसलं तर अशोकाच्या झाडाचं एखादं पान तुम्ही खिशामध्ये घालून या. त्याचा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल. त्यासोबतच आपल्या घराच्या अंगणामध्ये जर प्राजक्ताचं झाड असेल तर ते सुद्धा खूप शुभ मानलं जातं. तुमच्या दारामध्ये किंवा ईशान्य कोपऱ्यात जर प्राजक्ताचा सडा पडत असेल तर त्यामुळे तुमच्या घरात स्वर्ग बनायला वेळ लागणार नाही. आता आपण असं ऐकतो की वड, पिंपळ, औदुंबर अशी झाडं का लावू नयेत? तर त्याची मुळे ना खूप मोठी होत असतात. ही झाडं खूप मोठी होतात. त्यामुळे त्यांची मुळे खोलवर जमिनीत पसरतात. बंगल्याच्या आवारामध्ये त्यांच्या फांद्या मोठ्या होतात. त्या फांद्या वाऱ्याने पडून अचानक कोणाला तरी इजा वगैरे होऊ शकते. अशा प्रकारच्या मोठमोठ्या झाडांची मुळं जमिनीमध्ये खोलवर खाली पसरतात आणि त्यामुळे आपल्या घराचा पाया ढासळू शकतो किंवा आपल्या घराच्या पायाखाली शिरून ते घर उकरू शकतात. त्यामुळे तुम्ही शक्यतो अशी खूप मोठी होईल अशी झाडं आपल्या घरासमोर लावू नका. आणि जर एखादं झाड रोप तिथं आलं असेल तर ते हळूवारपणे काढून ते तुम्ही एखाद्या दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावा. ते रोपटं किंवा झाड काढून टाकू नका, नष्ट करू नका. तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये वगैरे नेऊन लावू शकता. त्यासोबतच बकुळीचं झाड असेल, रातराणीचं झाड असेल, हे सुद्धा पश्चिम दिशेला म्हणजेच जिकडून आपल्या घरामध्ये वारं आत येतं अशा ठिकाणी बकुळीचं झाड आणि रातराणीचा मंद सुगंधाची झाडं ठेवा. आपण जेव्हा काही सुगंधी फुलाची झाडं आपल्या घरामध्ये म्हणजेच घराच्या अंगणामध्ये लावतो आणि त्याला एखादं फूल येतं ना तर ते आपल्या मनाला किती आनंद देऊन जातं हे तेव्हाच कळतं जेव्हा आपण स्वतः ते झाड लावलेलं असतं. अशीच सुंदर झाडे लावून आपलं मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या अंगणामध्ये शक्यतो चिंचेचं झाड कधीच लावू नका. त्यामुळे घरातील लोकांच्या नात्यामध्ये आंबटपणा म्हणजे आपापसात मतभेद होऊ लागतात, भांडणं होतात, नाती बिघडतात. त्यामुळे घरातील वातावरण पूर्णतः बदलून जाते. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार चिंचेचे झाड घरासमोर लावल्याने आजारपण सुद्धा वाढत जातं. यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रवाह सुद्धा वाढत असतो आणि चिंचेच्या झाडावर वाईट शक्ती पण असतात असं म्हणतात. त्यामुळे घराच्या आसपास तुम्ही शक्यतो चिंचेचं झाड कधीच लावू नका. त्यासोबतच वड, पिंपळ, उंबर हे तिन्ही झाडं घराजवळ लावायचे नसतात. कारण या झाडांमध्ये ऋषीमुनींचा वास असतो. ऋषीमुनींना संसारात रस नसतो. या झाडांना घराच्या आजूबाजूला लावल्याने पती पत्नींमध्ये कलह निर्माण होऊ लागतात. पती पत्नीच्या नात्यावर या झाडांचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे वड, पिंपळ, उंबर या झाडाचे आध्यात्मिक महत्त्व सुद्धा आहे. या झाडांमध्ये लक्ष्मीचा सतत वास असतो आणि पिंपळाच्या झाडाखाली पितरांचा सुद्धा वास असतो असे म्हणतात. पण अशी झाडं घरामध्ये लावून कलहाला आमंत्रण दिल्यासारखं आहे. या झाडांची सावली जर घरामध्ये पडत असेल, घराच्या वरती पडत असेल तर त्या घरामध्ये सुखशांती नष्ट होत असते. म्हणून ही तिन्ही झाडे आपल्या घराच्या आजूबाजूला लावू नका किंवा घराच्या बाजूस असतील
तर त्याची सावली आपल्या घरावर पडणार नाही याची काळजी घ्या. त्यासोबतच धोत्र्याचे झाड सुद्धा आपल्याला आपल्या घराभोवती लावायचं नाही, किंवा असेल तर ते आपल्याला काढून टाकायचं आहे. धोत्र्याचं फळ आणि फूल सुद्धा महादेवाला अत्यंत प्रिय आहे, पण ते खूप काटेरी वृक्ष आहे, त्यामुळे ते शक्यतो आपल्या घराच्या आसपास लावू नका. असेही म्हणतात की पपईचे झाड घरासमोर लावले की अशुभ मानलं जातं. पण अचानक जर पपईचे झाड आपल्या घराजवळ आलं असेल तर ते लहान रोप आहे तोपर्यंतच काढून ते दुसऱ्या ठिकाणी आपण लावले पाहिजे. तुम्हाला बांबू प्लांट लावायचे असेल तर वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला बांबूचे झाड लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये सुखशांती राहते. या झाडाला गुडलक म्हणून देखील घरात ठेवतात. याशिवाय नकारात्मक गोष्टी देखील घरातून हे झाड नाहीसं करतं. आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीसाठी तुळस, मनी प्लांट, केळी, आवळा, झेंडू, शमी, हिरवे गवत, हळद कमळ आणि पुदिना लावणे खूप शुभ मानले जाते. मेहंदी ताड आणि कापसाची झाडे आपल्या घरामध्ये किंवाच्या घराच्या आसपास शक्यतो लावू नयेत, कारण ती नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. काटेरी झाडे घरामध्ये तणाव निर्माण करतात. जर तुम्हाला घरामध्ये काही झाडं लावायची असतील तर तुम्ही बांबू प्लांट, अरेका पाम, स्नेक प्लांट, कोरफड ही झाडे हवा शुद्ध करतात आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतात. आपण म्हटलं आहे की काटेरी आणि विषारी झाडे आपल्या घराच्या आसपास शक्यतो लावू नका, कारण आपल्या घरातील लहान मुलांना सुद्धा ती झाडे हानी पोहोचवू शकतात. तुम्ही केळीचे झाड तुमच्या घराच्या आसपास लावू शकता, कारण केळीचे झाड हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते. दररोज या केळीच्या झाडाची पूजा केल्यास विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते. त्यामुळे उत्तर दिशेला हे झाड लावणे शुभ मानले जाते. रविवारी केळीच्या झाडाजवळ दिवा लावल्यास घरात सुख समृद्धी नांदते. त्यानंतर येतं बेलाचं झाड. बेलपत्र हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. आणि अंगणामध्ये बेलाचं झाड लावणं खरं तर खूप शुभ मानलं जातं. अत्यंत पवित्र वृक्ष आहे हे. बेलाची पानं भगवान शिवाला अर्पण करण्याची परंपरा आहे. बेलाच्या वृक्षावर भगवान शिव वास करत असतात. घराच्या उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावावे. याशिवाय उत्तर दक्षिण दिशेला देखील बेलाचे झाड तुम्ही लावू शकता, मात्र त्या झाडाची योग्य प्रकारे काळजी घेणं आवश्यक आहे. आता बरीच मंडळी घरामध्ये आर्टिफिशियल झाडं पण लावतात. अर्थात काही आर्टिफिशियल झाडं असं असतात की जी खरीखुरी वाटतात. ती तुम्ही ईशान्य किंवा पूर्व कोपऱ्यामध्ये ठेवू शकतात, पण त्या झाडावरती जास्त धूळ बसून देऊ नका. ती रोजच्या रोज साफ करा, स्वच्छ ठेवा. त्यामुळे त्या झाडाकडे बघून सुद्धा तुम्हाला एखादी सकारात्मक ऊर्जा मिळू शकते. त्यासोबतच आता सध्या ट्रेंड चाललाय की झाडं सुद्धा गिफ्टमध्ये दिली जातात. तर कोणतं झाड गिफ्ट म्हणून द्यावं? सध्या झाडे लावा, झाडे जगवा असे उपक्रम वारंवार सरकारतर्फे राबवले जातात. त्यामुळे छोटंसं रोपटं तुम्ही गिफ्ट म्हणून देणं सुद्धा खूप छान आहे. गिफ्टमध्ये तुम्ही बांबू ट्री, अशोकाचे झाड, सुगंधित फुलाचे झाड, पाम ट्री अशा प्रकारची झाडं देऊ शकता आणि घेऊही शकता. गिफ्टमध्ये आलेल्या झाडांची लागवड तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकत नसाल तर ती तुम्ही कोणत्याही गार्डनमध्ये जाऊन लावा, जेणेकरून त्यांची लागवड योग्य पद्धतीने केली जाईल. तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला झाडांबद्दल बरीच काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.